याचसाठी केला होता का अट्टहास असा प्रश्न उद्धव ठाकरे नक्कीच स्वतःला विचारत असतील। महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची तोंड तीन दिशेला आहेत। देशात इंडिया आणि राज्यात महाविकास आघाडी केवळ नावापुरती उरली आहे। काँग्रेसला राज्यात कोणी मोठा नेता उरलेला नाही। चेहरा नसलेला पक्ष म्हणून आता राज्यात काँग्रेस सोबत जाण्यात उद्धव ठाकरेंना रस उरलेला नाही। शिवाय काँग्रेस सोबत जास्त काळ राहिल्यास उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका त्यांच्यावर पुन्हा होऊ शकते। दुसरीकडे शरद पवार गट कधीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊन महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या या राजकीय अस्थिरतेमुळे उद्धव ठाकरे मात्र चांगलेच एकाकी पडलेत। मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंनी राज यांना जवळ करून मराठी माणसांचं कार्ड खेळून पाहिलं, परंतु तेही काही कामात आलेलं नाही। आता पुढील राजकीय भूमिका काय घ्यावी असा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत ज्या पद्धतीने भाजप आणि उद्धव सेनेची सत्तेसाठी युती झाली ते बघता उद्धव ठाकरे भविष्यात नमती भूमिका घेऊन भाजपशी जुळवून घेणार का असा प्रश्न निर्माण होतोय। 2022च्या राजकीय सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने एक वेगळंच वळण घेतलं। तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे निकाल पाहता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या राजकीय भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं। लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीचा काही प्रमाणावरती फायदा उद्धव ठाकरे यांना मिळाला असला तरी त्यानंतरच्या प्रत्येक स्थानिक निवडणुकीत त्यांचा उल्लेख घसरताना दिसतोय। एकेकाळी शिवसेनेचा कणा असलेल्या ग्रामीण भागात आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांनी आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत। ताज्या निकालात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या 43 जिल्हा परिषद जागांवर समाधान मानावं लागलं, तर दुसरीकडे शिंदे गटाने 162 जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं। मुंबई, ठाणे आणि संभाजीनगर सारख्या बालेकिल्ल्यांमध्येही भाजप आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या मतपेढीला खिंडार पाडलंय। त्यामुळे विधानसभेसोबतच स्थानिक स्वराज संस्थांमध्येही उद्धव ठाकरेंना अस्तित्वाची लढाई लढावी लागते। 2019 मध्ये भाजप सोबतची युती तोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरेंसाठी टर्निंग पॉइंट ठरला। नैसर्गिक युती विरुद्ध अनैसर्गिक आघाडी अशा संघर्षामुळे उद्धव ठाकरेंचं राजकीय जीवन दावणीला लागलंय। शिवसेनेची मूळ विचारधारा ही हिंदुत्वाची होती, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। शरद पवारांसोबत जाण्याच्या निर्णयामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे। एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडामुळे तर शिवसेनेचा कणाच मोडून पडला। उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या भरवशावर महाविकास आघाडीचा जो प्रयोग केला त्याला आता अनेक जण राजकीय आत्महत्या म्हणून बघू लागले। महाविकास आघाडीचा मुख्य आधारस्तंभ पवार होते। आता एकत्रीकरणाच्या चर्चा जोरात सुरू असताना समजा तसं झालं तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे एकटे पडतील। शरद पवार यांना आता वयाच्या मर्यादा आहेत। दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीतील जवळीक अधिक वाढली आहे। जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासारखे शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते रोज एकत्रीकरणासाठी नवनवीन स्टेटमेंट करत असल्यानं लवकरच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। राज्यात लोकसभा निवडणुका सोडता महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय दिसून आला नाही। अशा वातावरणात भाजप प्रणित महायुती समोर टिकाव लागणं उद्धव ठाकरेंसाठी सोपं नाहीये। दुसरीकडे काँग्रेसची ताकद महाराष्ट्रात मर्यादित असल्यानं केवळ काँग्रेसच्या जोरावर भाजप, शिंदे, पवार या महाशक्तीशी लढणं उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत कठीण आहे। राजकारणात सत्ता किंवा सत्तेची शक्यता असेल तरच कार्यकर्ता टिकतो। जर राष्ट्रवादी हे एनडीए मध्ये गेली तर उद्धव ठाकरेंसोबत उरलेले आमदार आणि जिल्हा स्तरावरील नेते मोठ्या प्रमाणात शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। यामुळे पक्ष संघटना पूर्णपणे खिळखिळी होण्याची भीती आहे। जर शरद पवारांनी साथ सोडली तर उद्धव ठाकरेंसाठी करो या मरो असा काळ असेल। त्यांना शरद पवारांच्या छायातून बाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा करावा लागेल। अन्यथा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रवास हा एका प्रादेशिक पक्षाकडून केवळ एका गटापुरता मर्यादित होण्याचा धोका नाकारता येत नाही। किंबहुना त्यांच्या पक्षाचं राजकीय पक्ष म्हणून देखील अस्तित्व राहतं की नाही हा प्रश्न निर्माण होऊ शकतो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आल्यास काहीतरी मोठा चमत्कार होऊ शकतो असं राजकीय गणित मांडलं जात होतं, परंतु मुंबई महानगरपालिकेसाठी हे गणित बिघडलं आणि ठाकरे बँड देखील केवळ पोकळ असल्याचं समोर आलं। राज ठाकरेंना जवळ करून देखील उद्धव ठाकरेंना 25 वर्षातील मुंबई महानगरपालिकेतील आपली सत्ता गमवावी लागली। मुंबई महानगरपालिकेतील पराभवानंतर दोन्ही बंधू कधी एकत्र दिसलेच नाही। त्यामुळे ठाकरे बंधू केवळ मुंबई महानगरपालिकेपुरतेच एकत्र आल्याची जी टीका केली जात होती ती खरी ठरली।
आता उद्धव ठाकरेंपुढे पुढील राजकीय दिशा काय राहणार याबाबत अनेकदा चर्चा केली जाते, परंतु खरं पाहिलं तर कुठलाही अजेंडा नाही, कुठलाही मुद्दा नाही, कुठलाही राजकीय कार्यक्रम नसलेला पक्ष म्हणून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका होऊ लागली आहे। अशा वेळी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा जनतेमध्ये जाऊन नवीन कार्यकर्ते तयार करावे लागणार आहे। यासाठी आमदार आदित्य ठाकरेंनीही आपली राजशाही जीवनशैली सोडून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे दौरे करून कार्यकर्त्यांच्या अडचणी समस्या सोडवाव्या लागतील। उरलेले कार्यकर्ते आपल्या सोबत कसे राहतील, नवीन कार्यकर्ते कसे घडतील याकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि तरच ठाकरेंचा कमबॅक शक्य असेल। ठाकरेंनी जर कमबॅक केलाच आणि जोशात केला तर ते वातावरण फिरवण्याची ताकद आजही ठेवतात। आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्ष चिन्ह गेल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने ठेवलाय, 20 आमदार असू द्यात किंवा मग लोकसभेला मिळालेले 9 खासदार असू द्यात किंवा मग मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा नगरसेवकांचा आकडा निवडून आणणं असू द्यात, ठाकरे संपत नाहीयेत। पण जर ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतलं तर मग त्यावरती कुठलाही उपचार नसेल। तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।